स्वेट असतो. सो हे चॅलेंजेस खूप आहेत, तर त्याच्यामुळे हा पर्टिक्युलर इव्हेंट खूप चॅलेंजिंग होऊन जातो. आणि शिवाय आम्ही इक्विपमेंट पण त्यामुळे खूप वापरतातच. तर त्या सगळ्या इक्विपमेंटचा एक व्यवस्थित मोड बांधणं की बेस्ट परफॉर्मन्स होईल, तर हे सुद्धा एक चॅलेंजिंग काम आहे. त्यामुळे त्या मेडलला खूप जास्ती कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हे असं ह्या इव्हेंटमध्ये पण आपल्याला कधी ऑलिम्पिक मेडल मिळू शकेल. तर त्याचा एक जरा वेगळा आनंद आहे. पण तुमच्या वेळेला तुम्ही काय याच्याकडे वळला होतात? मी NCCत होते मुळात सुरुवातीला, आणि तेव्हा जसे बाम सरांनी, त्यांची इच्छा होती की त्यांना मुळात खेळाची खूप आवड होती, आणि हा जो खेळ आहे शूटिंग, हा खेळात एक तर ऑलिम्पिक स्पोर्ट, आणि त्याच्यात एवढे मेडल्स पॉसिबल आहेत, 24 मेडल्स त्याच्यात मॅक्सिमम मिळू शकतात. आणि मग तो खेळ जो फक्त फोर्सेसचे लोक किंवा काही रॉयल्टीजमध्ये तेवढाच पुरता मर्यादित होता, तर त्यांना तो सगळ्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. मग त्या दृष्टीने त्यांनी NCCत आम्ही होतो, तर मी, अंजली, आम्हाला आणि आमच्याबरोबर इतर काही मुली होत्या, ते इझिली अवेलेबल होत्या. नाहीतरी असंच काहीतरी शोधतच असतात, काहीतरी ॲडव्हेंचर करायला. तर म्हणून आम्हाला त्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या वरळीच्या रेंजवर बोलवून एका नॅशनलसाठी आधी पहिले ट्रेनिंग दिलं. आणि मग हे काय, एकतर जरा त्यावेळी ह्याच्यासारखेच आम्ही असे अगदी यंग होतो, आणि मी बंदूक चालून आली हे बाहेर जाऊन घरी सांगणं, मित्रमैत्रिणींना सांगणं, मग आता रोज मी बंदूक चालवते. सो इट वॉज मोर लाईक थोडंसं काहीतरी वेगळं करायला मिळतं असं होतं. पण नंतर हळूहळू मग एकदा ते मेडल जिंकण्याची सवय लागली की मग ते सुटत नाही. सो असं करत करत ते त्या खेळात गुंतत गेलं. स्वप्नील, जेव्हा पॅरिसला गेलास तू, तेव्हा अशी मनाशी अपेक्षा होती की असं काहीतरी होऊ शकतं, खाशाबांच्या नंतर आपण कोल्हापूरला, महाराष्ट्राला, भारताला असं मेडल आपण मिळवून देऊ शकतो? जसं की 72 वर्षांत मिळालं हे तर मला कम्प्लीट माहीत नव्हतं. माझा माइंडसेट एवढंच असतो की मला मेडल घ्यायचं देशासाठी. सो त्यासाठी जी ट्रेनिंग होती, वॉट एव्हर जो हार्डवर्क करत होतो, तो त्यासाठीच फक्त होता की मेडल घ्यायचं आहे देशासाठी. एवढंच फक्त माइंडमध्ये होतं. बाकी त्याच्या पाठी मग काय हिस्ट्री आहे ते काहीच नाही माहिती. नाही, पण म्हणजे जेव्हा आता इतकी वर्ष, आता तू ऑलमोस्ट 12-13 वर्ष झाली आता तू शूटिंग करतोयस, तुझ्या मते काय सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात चॅलेंजिंग काय असतं जेव्हा तू प्रत्यक्ष फील्डवर म्हणजे जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये उभा असतोस, तेव्हा सगळ्यात महत्त्व कशाला असतं? एक तर डिसिप्लिन, की एव्हरी टाईम आम्ही एक सिंगल शॉट शूट करतो. सो डिसिप्लिन कसा शूट करायचा आहे हे पण आम्हाला एव्हरी टाईम ते चॅलेंजेस असतात. चॅलेंज आता बघायला गेलं तर की 50 मीटर हा खूप चॅलेंजिंग इव्हेंट आहे. तो आउटडोर असल्यामुळे सनलाईट चॅलेंजेस असतात, विंड चॅलेंजेस असतात, त्याच्यानंतर मग वेदर बसतो, कधी हॉट, जसं मॅमने सांगितलं की गरम किंवा थंड, कधी काय होऊ शकतं. इट्स डिपेंड ऑन की कुठल्या प्लेसेसवर आम्ही आहे तसं. आता असं बघायला गेलं की काही ठिकाणी खूपच विंड असते, म्हणजे आपण काही लोक त्याला बेअर पण करू शकत नाही, की त्यांना थोडं समजणं डिफिकल्ट जातं त्या पर्टिक्युलर कॉम्पिटिशनला की विंड कुठून फ्लो होते. सो हे पण आम्हाला ते कॅल्क्युलेट करायला लागतं, आणि त्याच्यानुसार आम्हाला ट्रिक्स पण द्यायला लागतात रायफल्सच्या साईट्समध्ये. नाही, आता म्हणजे उदाहरणार्थ समजा वारं वाहत आहे आणि तू उभा आहेस, आणि समजा तुझ्या डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे वारं वाहतोय, तर मग अशा वेळेला काय विचार असतो मनामध्ये? जसं की 50 मीटर अंतराच्या मध्ये त्यांनी सेफ्टी फ्लॅग लावले असतात, विंड फ्लॅग्स, जे आम्हाला फ्लो होताना दिसतात की किती डायरेक्शनने फ्लो होतात किंवा किती अँगलला फ्लो होतात ते. सो इफ जास्त फ्लो होत असेल तर 90 डिग्रीला येतात ना, तेव्हा मी थांबून जातो तेव्हा, कारण इट्स की कुठेही शॉट जाऊ शकतो तो आपल्या ताब्यात नसतो शॉट, तो की किती विंड फ्लो होते काय नाही. ते थोडंसं खाली आल्यानंतर आपण समजू शकतो की हा आपल्याला थोडंसं ऑफ एमिंग करून किंवा क्लिक्स देऊन 2-3 क्लिक्स देऊन तो शॉट जो बाहेर लागणार असतो 9 किंवा 8च्या रिंग्समध्ये तो 10 लागू शकतो. सो असं कॅल्क्युलेशन थोडंफार आम्हाला त्यात करावं लागतं. पण तुमचं ते जे सर्कल असतं ज्याच्यावर तुम्ही एम करता, तर ते म्हणजे ते दिसतं का नुसत्या डोळ्यांनी 50 मीटरवरून? नाही, मग काळा डॉटही दिसत नाही, असं काहीतरी हेझी ग्रे दिसतं. पण हे सगळं जजमेंटचा खेळ आहे हा.
म्हणजे पूर्णपणे जजमेंट आहे आणि इट इज मोर अबाउट यू. म्हणजे आपली आता डेली जेव्हा आम्ही रोजचे रोज जेव्हा प्रॅक्टिस करतात तेव्हा त्याचे एक्झॅक्टली ते साईट अलाइन करणं आणि बॉडीचे मुवमेंट आहे त्याच्याप्रमाणे अगदी ठराविक वेळेला तो ट्रिगर रिलीज करणं. सो ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेटेड जेव्हा व्यवस्थित असतं तेव्हा तो सेंटरला लागतो. इट्स ऑल अबाउट जजमेंट, कारण दुरून काहीच दिसत नाही. तर तो वर्षानुवर्ष फक्त तो बोर्ड दिसतो, पांढरा बोर्ड असतो, त्याच्यामध्ये एक ग्रे एक काहीतरी डॉट असतो. म्हणजे 50 मीटर अंतरावरून आपण जे शर्टचं बटन असतं थोडंसं त्या लेवल साईजचं आपल्याला दिसतं 50 मीटर अंतरावरती आणि त्याच्यामध्ये आपल्याला शूट करायचं. इनफॅक्ट साईडच्या थ्रू तेवढंही नाही दिसत. आपली टिकली असते ना छोटी, तेवढं दिसतं. जेव्हा आम्ही भिंतीवर त्या साईडच्या मध्ये भिंतीवर जेव्हा प्रॅक्टिस होल्डिंग प्रॅक्टिस वगैरे करतात तेव्हा आम्ही आपली साधी अगदी 1-2 mm ह्याची जी टिकली असते ती लावून करतो आणि तेवढंच टार्गेट ऍक्च्युली आम्हाला त्या तेवढ्याच साईजचं दिसतं. त्यामुळे त्याच्या आतल्या ज्या काही रिंग्स काही दिसत नाहीत, हा सगळा अंदाज असतो. पण म्हणजे त्यावेळेला एक तर ते वाऱ्याची दिशा वगैरे ओळखणं, बाकी आणखीन म्हणजे बॉडीला स्टेबल ठेवण्यासाठी किंवा काय काय त्यावेळेला असतं नेमकं, काय काय महत्त्वाचं असतं? जसं की एक तर ब्रिदिंग आणि आपलं हार्टबीट हे जर आपल्या प्रॉपर कंट्रोल किंवा कामली असेल तर शूटिंग आपलं एकदम इझी छानपैकी चालतं किंवा ते शूटिंग चांगल्या प्रकारे होतं. इफ जर तुमचं हार्टबीट जास्त फास्ट होत असेल, काही कुठल्या गोष्टी घाबरत असेल आणि मग आपण बाकीचं सगळं बेसिक्स विसरून जातो त्या ठिकाणी आणि फक्त त्या घाबरण्याकडे लक्षात आणि मग आपले शॉट्स काही लागतात. म्हणजे बेसिक्स आपल्याला फॉलो करायचे असतात की विंड कशी डायरेक्शन चालले किंवा सनलाईट किती आहे किंवा टार्गेटवरती काय अजून काही सनलाईट येते का किंवा नाही आहे. सो हे आम्हाला बघायला थोडंसं बेसिक्स असतात, ते इम्पॉर्टंट असतं खूप सगळ्या. पण ते भीती ज्यावेळी निर्माण होते ना ते सगळं विसरून जातो आणि आपण त्या भीतीकडेच फक्त लक्ष जातं. नाही पण ऑलिम्पिकच्या फायनलला आपण आहोत तर ह्याच्यामुळे तर हृदयाचे ठोके वाढतीलच ना. ते ऑब्व्हियसली वाढतातच, ते तर प्रचंड होते त्याचे. ते गृहीत धरूनच त्यांची तयारी अशीच केलेली असते की हे होणारच आहे. म्हणजे ह्यावेळी तर इनफॅक्ट त्याची जी तयारी, त्याचे मेंटल ट्रेनर आहेत वैभव वाघाशी, तर त्यांनी तयारीच अशी करून घेतली की हे चुकू शकतं, हे चुकू शकतं, एवढे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तरी आपल्याला जिंकायचंय. सो एकदा ती त्या दृष्टीने मग तयारी केली की त्या प्रॉब्लेम्सला कसे काउंटर करू शकतो. मग हे सगळी थॉट प्रोसेस वगैरे आणि बरेचसं हे कसं वर्षानुवर्ष हळूहळू हे स्किल डेव्हलप होत असतं. तर त्याला शेवटच्या क्षणी मग फक्त पॉलिशिंग असतं की. पण म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला शूटिंग करायचं असेल तर तुमचं डोकं शांत पाहिजे. अगदी. फ्रस्ट्रेटेड ऊन नाही चालत. जर फ्रस्ट्रेट झाला तुम्ही तर मग तुमचं बिघडलं तिकडे. पण मग तुझं असं कधी झालंय की खूप चांगलं चाललं होतं आणि काहीतरी झालं आणखीन? झालं ना, खूप मोठे 2 स्ट्रॅटेजी आले त्यात. म्हणजे 2 मोठे कॉम्पिटिशन्स होते. एक तर वर्ल्ड चॅम्पियनशिप होती 2022 मध्ये आणि एशियन गेम्स होते चायनाला जे 2023 होते. ह्या 2 मोठे कॉम्पिटिशन माझ्यासाठी होते. तेव्हा खूप मोठी गोष्ट घडली होती आणि सेम फायनल्सच्या टायमिंगलाच. जसं की 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपला फायनल्स होती आणि 41 शॉट म्हणजे 41वा शॉट जो होता तो आय थिंक 8.6 समथिंग लागला होता आणि त्याच्यामुळे मी 2nd प्लेसवरून डायरेक्ट 4th प्लेसला आलो होतो आणि तेव्हा मेडल पण गेलं होतं. बट जेव्हा मी पाठीमागे आलो त्यानंतर मला कोचने सांगितलं की इट्स ओके, वी लॉस्ट द मेडल बट वी गॉट द कोटा, म्हणजे आपला कोटा भेटलेला आहे. पण माझ्या ते माइंडमध्ये किंवा ते नव्हतंच की कोटा जिंकला आहे वॉट एव्हर, काहीच नाही. फक्त मी त्या क्षणी हारलो किंवा तो शॉट खूपच बॅड लागला आणि ते बॅड मनामध्ये सुरूच राहतं मग ते. आणि सेम कंडिशन एशियन गेम्सला पण झाली होती जेव्हा सेम शॉट 40 शॉट नंतर जो 41 शॉट येतो तेव्हा तो शॉट 7.6 लागला होता. हा ना, आय थिंक तेव्हाच मला आठवत पण आलं कारण ते. आणि तेव्हा तो 2 पॉईंटच्या लीडने पहिला होता एशियन गेम्सला जे झाले गेल्या वर्षी आणि त्या 7.2ने तो सरळ 5व्यावर आला. त्याच्यानंतरचा एक शॉट जरा ठीकठाक मारला म्हणून 4थ्यावर आला, पण ही लॉस दॅट मेडल. सो हे दोन्ही लागोपाठ ह्या 2 महत्त्वाच्या कॉम्पिटिशन्स आणि तेच 41वा शॉट. तर म्हणजे आम्हाला त्याचीच भीती वाटत होती की हा 41वा शॉट त्याच्या डोक्यात राहून जाणार आणि हे असं होतं. म्हणजे आणि शूटर त्यावेळी इतका इमोशनली त्याच्यात गुंतलेला असतो
की त्या शूटरसाठी त्याच्यातून बाहेर येणं जरा कठीण असतं. मग यावेळेला 41 वेळा शॉटचं काय झालं? यावेळी पण 10.5. सेम आलं होतं, 10.6 लागला आय थिंक 9.6. बट तो माइंडला थॉट्स आला की आता पण 41 शॉट आहे माझा हा. बट जसं की माझे जे मेंटर ट्रेनर सर आहेत बॉगाशे सर, त्यांनी कसं त्या माइंडला डायव्हर्ट करायचं हे खूप चांगल्या प्रकारे शिकवलं होतं. की थॉट्स येणार आहेत, आपण त्याला थांबवू नाही शकत, ते आपल्या हातात नसतातच, बट आले तरी पॉझिटिव्ह कसं घ्यायचं हे त्यांनी शिकवलं. आणि काय सांगितलं त्याने तुला? ते एक टेक्निक असते की आपल्याला कसं त्या थॉट्सला विसरून कशावरती फोकस करायचा. जसं की तो शॉट्स आला किंवा तसा तो माइंडमध्ये काही निगेटिव्ह थॉट्स आले तर तू तुझ्या ब्रिदिंगवरती फोकस कर की श्वास किती घेत आहे, किती लॉंग घेत आहे, किंवा श्वास किती सोडत आहे, त्याची टायमिंग काय आहे, किती सेकंड्सची. हे जेव्हा आपण करतो किंवा नंबर्स काउंट केल्यानंतर आपण बाकी सगळं विसरून फक्त ते काउंटिंग लक्ष येतो. तर हे सांगितलं होतं. आणि त्या टायमिंगला मॅमचं पण एक वर्डिंग होतं आधीपासूनच की ते हा शॉटला काही पण 10 लागलाच पाहिजे. सो बाकी जाऊ दे पण तो शॉट्स पाहिजे आपल्याला. हे असं एक त्यांचं एक पॉझिटिव्ह मध्ये दुसरं होतं की निगेटिव्ह नाही झालं पाहिजे. सो हे माइंडली तेव्हा आल्यानंतर मी त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते मी डायव्हर्ट केलं पॉझिटिव्हमध्ये आणि मग नेक्स्ट शॉट चांगल्या प्रकारे मग तो 10.6 शूट केला. पण 41व्या शॉटचं काय हे आहे म्हणजे? साधारण 40 शॉट नंतर 41व्या शॉट पासून एलिमिनेशन सुरू होतात. म्हणजे 8 जण असतात फायनलला, तर 40 शॉट